प्रभाग क्रमांक 8 मध्ये आल्यानंतर काही येथील मतदारांशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे। येथीलच हे मतदार आहेत। प्रभाग क्रमांक 8 मध्ये तुम्ही मतदार आहेत। बरं, काय काम व्हायचे राहिलेत आणि काय झालेत काय सांगायचं? आता येत्या 2 तारखेला नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचं मतदान आहे। हो सर, आम्हाला माहीत झाले आणि कळालं सुद्धा पण की ती पण सांगतील, काय जण येतील, काय म्हणतील, काय असं कुणाचं काय ऐकत नाही म्हणलं। आम्ही स्वतः म्हणलं आणि म्हणलं की आयाजभाई शिवाय पर्याय नाही। आयाजभाई काय त्यांच्याकडे कामं नसताना सुद्धा, अधिकार नसताना त्यांनी स्वतः येऊन थांबवून सगळं कामं करून घेतलेत। आणि आमच्या रोडचं प्रश्न जे होतं मेन रोडचं ते त्यांनी स्वतः थांबून त्या नगरपालिकेच्या इंजिनियरला बोलवलं आणि थांबवलं। ते अतिक्रमण काढून घ्या म्हणलं। आम्ही त्यांना ऐकलं। ते ऐकल्यानंतर जे कामं होते ते फक्त माझ्या घरच्या समोरचं तेवढं डांबरी रोडचं काम सिमेंट रोड करून त्यांनी घेतले म्हणून। बरं, प्रभाग क्रमांक 8 मध्ये किती उमेदवार आहेत काय सांगता येते? नाही, नेमकं आम्हाला माहीत नाही सर, पण आम्हाला एवढं माहीत आहे तसं कळतंय की आयाजभाई येतात, आम्हाला सुखादुखात कामं करतात म्हणून आम्ही त्यांना ओळखत आहोत, म्हणून त्यांना आम्ही मतदान द्यायचा निर्णय केले। दुसरे सुद्धा आपण याच ठिकाणी नागरिक आहेत, त्यांच्याकडे जाऊया। काय म्हणत होता तुम्ही? की रोड आहे ना साहेब, कधी बी कोणी बी आलं डुप्लिकेट रोड करला आहेत। नाल्या जे आहेत ते नाल्या कधी कधी उपसायला बी नाही गेल्यात, कचरा जसं तसं पडला तिथं। काय ट्रॅक्टर 8 दिवसाला बी नाही गेल्या, पाणी जे आहे 8 दिवसाला एकदा सुटला, पाणी बी सुटना गेला नेमकी। या सुविधा सगळ्या कोण करू शकते? या सुविधा समजा आयाजभाई करू शकतात, नक्की करू शकतात। आम्हाला भरोसा आहे, आम्ही केले त्यांच्यात जवळ प्रत्यक्ष राहून बघितले। सुखात दुखात असो कोणत्याही कामात असो न कळते पळते। आणखी काही माझ्यासोबत वयस्कर इथले नागरिक आहेत, मतदार आहेत। 2 तारखेला तुम्हाला मतदानाचा हक्क बजावायचा आहे। आता सध्याची काय परिस्थिती आहे आणि निवडून येणारा कोण उमेदवार असेल काय आहे तुमच्या मनामध्ये? सर, निवडून येणारा उमेदवार आमचा एकच आहे बघा, ही काय नाव आपला, तुम्ही सांगा नाही मग लक्ष देणं ह्याचं नाव काय ते लक्ष देणार येणार आणि ते 100% येणार ह्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं एकही उमेदवार आहे आशिष तोगरे। आशिष तोगरे ही 100% निवडून येणार बघा। तेव्हा कोणतं सांगा अजून नंतर विचारा, सांगतो तुम्हाला बोलतो। हे नगरपालिकेचे कोणते हे काय म्हणतात तुम्ही, ही इथं कचराकुंडी सर, हे कचराकुंडीचा रस्ता आहे इथं, नगरपालिकेची काय काय व्यवस्था आहे? तरुण मतदार आहेत माझ्यासोबत। दादा या ना, मतदानाचा हक्क आहे तुम्हाला, तुम्ही बोललं पाहिजेत। तुमचं नाव सांगा मला, जाऊ द्या काय हरकत नाही। संतोष तोगरे आहेत। बरं, किती दिवसापासून राहता इथे? 2 वर्षापूर्वी। सगळ्या सोयी सुविधा आहेत? चांगलं आहे। मग आता तुम्हाला काही करायची काही आवश्यकता नाही? करायची आहे सर। बरं, हां मग तोगरे आशिष करून अपेक्षा आहे सर। बरं, आपण पलीकडे जाऊया। आणखी काही नागरिक याच प्रभागामध्ये बसलेले, आपण तिकडे जाऊया। त्या तिकडे या तुम्हाला पण विचारणार आहे। तुम्ही मला अगोदर काकांसोबत बोलायचं आहे। शेख मस्जिद आहे। बरं, आता 2 तारखेला निवडणुकीचा पिरियड आलेला आहे। काय सध्याची इथली स्थिती आहे आणि कशा पद्धतीनं काम करणारा उमेदवार निवडणार आहात? अशा पद्धतीनं काम करणार निवडणार आहे की जे राष्ट्रवादीचे आहे ते कार्यकर्ते आयाजभाई, ते अजित तोगरे जे आहेत, अभय मिरकले, ते सगळ्याला घेऊन येणार आम्ही आहे मतदानासाठी इथं वार्डमध्ये। आणि जे काम करणार आहे ते आयाजभाई, शेख आयाजभाई जे आहेत ते भरपूर काम आमच्या कोणत्या बी दुःख सुख हराज मराज कशामध्ये बी ते पुढे होऊन काम करणार आहेत। दवाखाना असो या कोणतं पोलीस स्टेशन असो या नगरपालिकाचं काम असो या कोणतं बी काम असो, आयाजभाई जे आहेत सगळ्यात पुढे होऊन काम करणार आहेत आमची ते। सर समोर या तुम्ही। काय आता शेख मस्जिद भाईनं जे सांगितलंय की यांचंच नाव घेत आहेत तुम्ही, एकत्र मिळून तर आला नाहीत विचार करून? नाही, मग आमची गल्ली पलीकडे आहे। बरं, यांची गल्ली इथं रोडवर आहे। बरं, आणि शेख अय्याज तडफदार कार्यकर्ता आहे। कुणाची बी कामं असू द्या, दवाखान्याचं असू द्या, पोलीस स्टेशनचं असू द्या, नगरपालिका असू द्या, सगळ्या कामामध्ये पुढे राहते माणूस। बरं, आणि कधी बी फोन लावला तर उचलतंय, पटशीला येते, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जाते। असला आम्हाला उमेदवार पाहिजे आणि आम्ही त्याला निवडून देणार आहोत। आणि आशिष तोगरे बी चांगला माणूस आहे आणि तडफदार नेता आहे, ते बी चांगलं काम करते, त्याला बी आम्ही निवडून देणार आहोत। बरं, एक तरुण मतदार माझ्यासोबत बोलण्यासाठी इच्छुक आहे, असं ऐकून या की तुम्ही समोर। हा जाऊया, पण काय समस्या काय नेमक्या हे की तो व्हिडिओ घ्या, फोटो काढा,
दाखवा. मी बोलण्यासाठी आलोय. अगोदर बोला तुम्ही काय समस्या. आमच्या घरासमोर नाली नाही. काय किती दिवस झालेत निवडून आलेला माणूस काय केले? काहीच केलं नाही. आमच्या घरासमोर नाली आहे का बघा पट जाऊन तुम्ही. नाही पाणी एवढं उठावलं. तुमच्या घराकडे ज्या सुविधा नाहीत, हा नाही. तुम्हाला असुविधेचा सामना करावा लागतोय. ह्या सगळ्या सुविधा करणारा आता कोणता अयाज नगरसेवक आहे? अयाज भाई. हिने आता करतील काम आम्हाला ठाऊक आहे. आतापर्यंत आम्ही केला समजायला दिला बघितलो एवढ्याची एवढे मोठे झालो कुणीच केलं काहीच. बघूया प्रभाग क्रमांक 8 मधल्या या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. इथंच आहे तुमचं मतदान प्रभाग 8 मध्ये? प्रभाग 8 मध्ये. बरं. ते लोक जे सांगायला आहेत फक्त अयाज भाईचं आणि आशिष तोगरेचं नाव घ्यायला लागले. खरं आहे खरं आहे. आतापर्यंत ज्यांना दिले निवडून त्यांनी काहीच कामं केले नाहीत. आता नवीन चेहरा आलेला आहे, नवीन लोकांना काम संधी द्यावं म्हणून एवढं काम आम्ही अय्याज बैलात निवडून देणार आहे. आपण सध्या आहोत अहमदपूर येथील प्रभाग क्रमांक 8 मध्ये. आशिष तोगरे माझ्या सोबत आहेत. नेमकं त्यांनी आजपर्यंत या वार्डासाठी काय केले आणि पुढच्या काय संकल्पना आहेत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. मी प्रथमतः सर्वांना सप्रेम जय भीम करतो. मी आशिष कुमार माधवराव तोगरे. या प्रभाग 8 मधून माझी मिसेस तोगरे शिल्प आशिष कुमार ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निशाणीवर निवडणूक लढवित आहे. मी या मतदारसंघामध्ये एक विकासाचं विजन घेऊन या मतदारसंघामध्ये मी लोकांच्या समोर मतदानासाठी जात आहे. कारण कालांतराने माझ्या मतदारसंघामध्ये साठेनगरसारखा एरिया व भीमनगरसारखा एरिया व शंकरनगरसारखा एरिया आहे. ज्या एरियामध्ये विकासापासून जो एरिया वंचित राहिलेला आहे ह्या एरियासाठी माझं विजन आहे की हा एरिया सुंदर स्वच्छ आणि सुरक्षित राहावा यासाठी मी या मतदारसंघासाठी प्रयत्न करणार आहे. माझ्या मतदारसंघातल्या अनेक अडचणी आहेत. आज कालांतराने माझ्या समाज मंदिराचा विषय असेल, या ठिकाणी स्वच्छतेचा विषय असेल, या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाचा विषय असेल, भीमनगरमधील बहुधा कमानीचा विषय असेल, हे सर्व विषय मी ह्या माध्यमातून मला या विकासाच्या माध्यमातून मला या वार्डाचा विकास करायचा आहे. या विकास करण्यासाठी मी आज मतदारासमोर मत मागण्यासाठी जाणार आहे. मागच्या 5 दिवसापासून प्रभागामध्ये तुम्ही सुद्धा प्रचाराच्या कामामध्ये लागलेला आहात. मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो आहे, काय म्हणतात, नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेतल्या तुम्ही? नक्कीच गायकवाडजी, मतदाराकडून मी त्यांच्या सगळ्या भावना जाणून घेतल्या आहेत. मतदारांचा खूप असा रिस्पॉन्स माझ्या पाठीमागे आहे. कारण का जसा विकास ह्या वार्डाचा पाहिजे होता तसा विकास कालांतराने झालेला नाही. आणि मतदारांना माझ्याकडून अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा मी नक्कीच या पुढल्या पंचवार्षिकमध्ये मी मतदारांच्या या ठिकाणी जे विकासाच्या माझं विजन आहे विकासाचं ती माझ्या माध्यमातून मी नक्कीच पूर्ण करेन. गायकवाडजी, या ठिकाणी पुन्हा मी एकदा आपल्याला प्रामुख्यानं सांगू इच्छितो की आमच्या या प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमच्या मुस्लिम समाजाची एवढी व्हीआयपी वस्ती या ठिकाणी आहे. त्या वस्तीमध्ये आज या ठिकाणी आरक्षणाचा विषय आहे. प्रामुख्यानं तो आरक्षणाचा विषय मी ते सर्व मतदारांना सांगितलं अवघ्या 6 ते 1 वर्षामध्ये आपला मी आरक्षणाचा विषय या ठिकाणी मार्गी लावणार आहेत. जसं मी म्हणतो की मुंबईचं मलबार हिल आणि आमच्या अहमदपूरची आराफत कॉलनीचा सुद्धा विकास करण्यासाठी मी सर्व मतदारांना आश्वस्त करतो की जी आपला आरक्षणाचा विषय आहे, रस्त्याचा विषय, नालीचा विषय आहे, कालांतराने येणाऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठलाही या ठिकाणी विकासाचा प्रश्न शिल्लक राहणार नाही यासमोर मी या ठिकाणी गवाही देतो. धन्यवाद. अहमदपूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये मी सध्या आहे आणि येथील उमेदवार माझ्यासोबत आहेत. अय्याज भाई नेमके कोणते मुद्दे घेऊन ते जनतेच्या समोर जात आहेत, काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम समजायला आदाब, नमस्ते, अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय अण्णाभाऊ साठे. मी प्रभाग क्रमांक 8 मधून माझी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पार्टीमधून मी उमेदवार आहे आणि माझी उमेदवारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब आणि माजी नगरसेवक सय्यद युसूफ भाई यांनी मला उमेदवार म्हणून घोषित केलेत प्रभागाच्या विकासासाठी. आणि खूप काही प्रश्न आहेत, जसं की प्रचार दरम्यान असं तळागळाच्या माणसाला जसं भेट होते तसं मी वार्डात बघितलं की साठेनगरमध्ये आणि भीमनगरमध्ये आणि फतेपुरामध्ये बहुतेक असे घरं आहेत की त्यांच्या नावावर घरं नाहीत. घरकुल योजनेसाठी त्यांना खूप त्रास होत आहे. म्हणजे मी आज बघितलं की 4-8 दिवसा 15 दिवसांना मी प्रत्येक घरी जाऊन बघत आहे की त्यांच्या नावावर घरं नाहीत. पण त्याला मी आश्वासन दिलेलं आहे
की ज्या तुमच्या जसं की त्यांच्या आज्याचे वडिलाच्या नावावर मृत्यू प्रमाणपत्र काढून त्यांच्या भावांचे समजे संमती घेऊन बॉन्ड पेपरवर त्यांच्या घरच्या कुणी समजा लेडीजच्या नावावर करून घरकुल योजना पास करण्याची मी प्रयत्न करणार आहे आणि 100% प्रत्येकाला मी घरकुल योजनाचं देणार आहे. आणि वार्डाच्या ह्याच्यामध्ये म्हणले तर गव्हर्नमेंटचे शासकीय जेवढी बी योजना आहेत जसा की बालसंगोपन आहे, बालसंगोपनचा एक कॅम्प घेऊन कमीत कमी मी 400-500 अहमदपूर शहरामध्ये 400 ते 500 फाईल मंजूर करून दिले आहेत. माझ्या वार्डातून कमीत कमी 20 असे फाईल मंजूर करून दिलेले आहेत. त्या 2 मुलांना प्रत्येकी महिनी 2500 रुपये भेटतात. आणि लाडकी बहीण योजनाचं जेव्हा स्कीम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अजितदादा तटकरे आमचे मॅडम त्यांनी जे राबविले लाडकी बहीण योजना, तर त्या सुरुवातीलाच मी सर्वप्रथम पहिला कॅम्प मी प्रभाग क्रमांक 8 मधून घेतला आणि कमीत कमी 900 फाईल मी मंजूर करून दिले. आणि समजायला जे 1500 रुपये योजनेचे जे पैसे आहेत ते समजा लाभ घेत आहेत. इतके सारे सगळे जनतेचे कामं केल्यानंतर आता तुम्ही बऱ्याच 4 ते 5 दिवसापासून प्रभागामध्ये फिरताय. कसा जनतेचा तुम्हाला रिस्पॉन्स आहे? नाही, रिस्पॉन्स चांगला आहे. कारण की सहकार मंत्री साहेबांनी जे विकासासाठी 3-4 करोड रुपये आमच्या प्रभागासाठी दिलेत ते सर्वगण विकास झालेला आहे. आणि तुम्हाला म्हणतो की फतेपुरा भीमनगर आणि साठेनगरसाठी आणि शंकरनगरसाठी अजून एक 60 लाखची तरतूद करून दिली आहे तिने रोडसाठी. आणि त्याची मंजुरी झालेली आहे. पण आमचे साहेब वर्क ऑर्डर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिने उद्घाटन करत नाही. म्हणून ते आचारसंहितामुळे ती वर्क ऑर्डर झालं नाही. हे आचारसंहिता संपली की 8 ते 15 दिवसात ते वर्क ऑर्डर होईल आणि त्याचं उद्घाटन पण होईल. मी असं मतदारांना आवाहन करतो की यावेळेस विकासासाठी आपण मतदान द्यावे. कारण की नगराध्यक्षसाठी अभयभाऊ मिरकले हे उमेदवार आहेत नगराध्यक्षचे. आणि माझ्यासोबत गटातून आशिष भाऊ तोगरे यांच्या मिसेस सौ शिल्पा तोगरे हे माझ्यासोबत आहेत. आणि मी तर असा प्रतिसाद भेटत आहेत की कामाचे माणसं आहेत आणि ह्यांना मतदान करावे अशी समजायची प्रतिक्रिया येत आहे. आणि मी वार्डात बघत बी आहे तसं. आवाज बहुजनांचा.